माझं नाव भाग्यश्री विष्णू ठाकरे आणि मी यवतमाळ जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे कळंब तालुक्यात. त्याचं नाव आहे पोटगव्हाण. मी तिथून आलेली आहे आणि इथे एकलव्य इंडिया फाउंडेशन विषयी मला माझ्या ताईंनी सांगितलं आहे आणि त्यांनी सांगितलं होतं की इथे तू जा, तुझे सगळे डाऊट क्लिअर. म्हणजे मला हे डाऊट होतं की मला ग्रॅज्युएशन कशात करायचं आणि मला करिअरविषयी काहीच माहीत नव्हतं. जसं की म्हणजे जगात किंवा भारतात खूप साऱ्या अशा कॉलेजेस आहे जिथे फ्रीमध्ये, जसं की माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप खराब आहे, तर एवढं काही हे नाही आहे आणि मी काहीच अफोर्ड करू पण शकत नाही, जसं की एवढे महागडे कोर्सेस. तर मला ताईने सांगितलं की इथे एकलव्य इंडिया फाउंडेशनमध्ये जा. तुम्हाला खरंच खूप प्रश्न पडला. मी ताईला कॉलवरच विचारत होती की ताई कसं 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 काय आहे. तर मी ताई म्हणत होती की तू फक्त तिथे जा, मग तुला कळेल. तर तसंच ताईच्या म्हणण्यावरून मी इथे आली. इथे नागपूरमध्ये गोरेवाडामध्ये इथे हा कॅम्प ऑर्गनाईज होता, म्हणजे बूट कॅम्प. तर हा 3 दिवसाचा कॅम्प होता. ह्या 3 दिवसात मला म्हणजे माझे सगळे डाऊट तर क्लिअर झालेच. मला आजपर्यंत ज्या युनिव्हर्सिटीविषयी माहिती नव्हतं किंवा जिथे एवढं फ्रीमध्ये होतात सगळं काही किंवा स्कॉलरशिप मिळतात आणि किती चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे, हे मला काहीच माहिती नव्हतं. काही म्हणजे जे काही जसे JNU, TISS वगैरे इतर कोणत्याही म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीज आहे यांच्याविषयी मला काहीच माहीत नव्हतं. इथं आल्यावर मी पहिल्यांदा असं ऐकत आहे आणि इथे आल्यावर हे सगळे डाऊट तर क्लिअर झाले. मला आणखी खूप साऱ्या गोष्टी नवीन माहिती पडल्या आणि ह्याच माहितीनुसार जसं की आता एकलव्यवाल्यांनी मला माहिती दिली आहे, मला एन्करेज केलं किंवा मला खूप गायडन्स वगैरे म्हणजे करत आहे. आणि समोर म्हणजे फील्डमध्ये जायचं असेल तर मला एकलव्य इंडिया फाउंडेशन कधीही सपोर्ट करणार, मला हे मनातून असं वाटते. कारण की इथे आल्यावर एवढं चांगलं इन्व्हायरमेंट होतं, म्हणजे असं वाटलंच नाही की मी अनोळखी ठिकाणी आलेली आहे किंवा मी कुठल्या तरी खेड्याहून आली आहे की मी कुठे एकटी पडेल, असं काहीच नाही वाटलं. म्हणजे इथे यायच्या सुरुवातीपासूनच जसं आम्ही म्हणजे बसस्टॉपवरच तिथेच आम्हाला सगळेजण आम्ही एकत्र म्हणजे भेटलो. इथे जे काही कॅम्पमध्ये येणारे विद्यार्थी आहेत ते, नंतर तिथूनच आमची ओळख चालू झाली. इथे आल्यावर सुद्धा आम्ही नाही का पहिल्या दिवसपासूनच असं वाटत होतं की आम्ही किती पक्केवाले मित्र आहोत असं वाटत होतं. पूर्ण मित्र मैत्रिणी जमल्या आणि खूप एकमेकाशी इन्फॉर्मेशन शेअर करत होतो. नंतर जे काही त्यांचं ग्रॅज्युएशन झालं, जसं की माझं ग्रॅज्युएशन नाही झालं, मी डिप्लोमा कोर्स केलेला आहे, तर त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले. त्यांचं जे कोर्स झाले म्हणजे त्यांना त्यांच्या फील्डमध्ये काय काय वाटलं किंवा कोणकोणते हे आलेल्या अडचणी वगैरे त्या सगळ्यांना सांगितलं. मला ह्या सगळ्या गोष्टीविषयी माहीत पडलं. नंतर सेशन पण मी सर्व सेशन अटेंड केलेले आहे. त्यानंतर इथलं एन्व्हायरमेंट पण एवढं चांगलं आहे की एक तर म्हणजे जसं की शहरात कसं पॉल्युशन वगैरे असतं ते एकदम इकडे जंगलात असल्यासारखंच आहे. तर इथे ऑक्सिजन पण खूप चांगलं असते, वातावरण पण खूप चांगलं आहे. नंतर हे इथलं जे हे आहे जसं की कोणी एखादी व्यक्ती असं हे नाही करत, कोणाला जज नाही करत की ही अशी आहे तशी आहे किंवा गावातून आलेली आहे की हिची भाषा कशी आहे, असं काहीही करत नाही. तर समजून घेतात, समजून सांगतात. आणि जसं की आपल्याला एखादा प्रश्न असला, कुठलाही प्रश्न असो, इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटते, हे मला इथे आल्यावर समजलेलं आहे. असं कुठलाच प्रश्न आहे ज्याचा आन्सर मला कधी कोणी दिलेलं नाही आहे. ज्यांच्याकडे पण गेली अनोळखी व्यक्ती, अनोळखी वाटतच नाही, त्यांच्याकडे गेली त्यांना दादा किंवा ताई किंवा फ्रेंडली जर नाव घेऊन जरी म्हणला तरी ते सांगतात सगळं काय. आणि जसं की समोरही जसं की मला इथे जे काही माहिती भेटली तर हीच माहिती मी माझ्या फ्रेंडला वगैरे सांगेल. आणि माझ्या खेड्यागावात जसं की पोटगावमध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे ज्यांना याविषयी काहीच माहीत नाही आणि जसं की त्यांना पण नाही का असं वाटते की समोर शिक्षण करावं, शिकावं, पण त्यांना असं काही या युनिव्हर्सिटीविषयी किंवा शिक्षणाविषयी एवढी काही माहिती नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे की मी इथून जे काही शिकले मी त्यांनाच सांगणार. त्यांना पण म्हणाल की तुम्ही पण एकलव्यमध्ये जाऊन बघा, तुम्हाला पण खूप म्हणजे जसं की असते ना की आपल्याला काहीच माहीत नसते, नंतर खूप काही माहीत पडते. तर आपल्याला असं म्हणजे खूप मोटिवेट होतो आपण की आपणही करू शकतो. आधी असं वाटत असते की आपण काहीच नाही करू शकणार, जसं की आपली फायनान्शियल कंडिशन पण एवढी नाही, आपण अभ्यासात पण एवढं काही हुशार नाही किंवा मग आपल्याकडे काही सोर्स पण नाही आहे किंवा कोणी सांगणारं पण नाही आहे. पण इथं आल्यावर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातात. तर माझी एवढीच इच्छा आहे की मी इथून जे काही शिकले ते माझ्या गावातल्या सर्वांना सांगू. ते गावातले एखादी व्यक्ती म्हणजे माझे फ्रेंड किंवा माझ्यापेक्षा लहान ज्युनियर वगैरे, तर त्यांनी म्हणत असं की ताई आम्हाला म्हणजे कसं जायचं, काय जायचं, आणि खूप सारे डाऊट असते. तर मी स्वतः त्यांच्यासोबत इथे यायला तयार आहे, त्यांना सगळी माहिती सांगायला तयार आहे. आणि एकलव्य इंडिया फाउंडेशन खूप काही म्हणजे एवढं म्हणजे मला असं वाटलं की गरिबांचे जे विद्यार्थी आहे, गरीब विद्यार्थी, त्यांच्या लाईफमध्ये एकलव्य इंडिया फाउंडेशन खूप रोल होईल म्हणजे आहे, होणारच. कारण की ते इथे येणार तेव्हा इथे माहीत पडणार.
आणि माझं एवढंच म्हणणं आहे की थँक्यू एकलव्य इंडिया फाउंडेशन, कारण की इथे आल्यावर मला कळलं की मी खूप काही करू शकते. धन्यवाद.